प्रत्येक कृत्रिम रसायन जे काही आहे हं. त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतच असतात. तर त्यात तर ही औषधं असतात आणि ती कधी-कधी आयुष्यभर घ्यावी लागतात. तर या उलट होमिओपॅथीमध्ये मला सांगायला आनंद होतो, की साइड इफेक्ट तर लांब राहिले, पण साइड बेनिफिट्स होतात. शरीराचा आरसा हे कुठेतरी मन असतं. हो. शरीराला अनेक व्याधी होतात. शरीराची काळजी घेण्यासाठी, शरीर स्वास्थ्यासाठी आपण खूप व्यायाम करतो, काळजी घेतो. मग मनाचा व्यायाम पण असतो का? मनाची कशी काळजी घ्यावी? शारीरिक आजार असले तरी सुद्धा मन बरं करावं लागतं. तर बरोबर. मग मनाच्या उपचारासाठी जर पेशंट आले, मनोविकारांसाठी पेशंट आले, तर त्यांना इतर जे आजार असतात हं, शारीरिक, हं. ते सुद्धा निश्चितपणे बरे होतात. यालाच एकात्मिक उपचार पद्धती म्हणतात. सुयोग्य होमिओपॅथीच्या एलेम पोटेन्सी उपचारासोबत समस्यांपासून लवकर मुक्तीसाठी शक्ती, युक्ती आणि भक्ती सांगत असतो आणि ती असते आहार, विहार, आचार आणि विचार याबरोबर. मानसिक स्वास्थ्य आपलं ठीक राहण्यासाठी, हं. चांगलं राहण्यासाठी आहार पद्धती काय असली पाहिजे? डाएट कशाप्रकारे फॉलो केलं पाहिजे? की जसं अन्न तसं मन, जसे खाल तसे व्हाल, यू बिकम व्हॉट यू ईट. कांदा, लसूण, वांगी ही अति तिखट खाणं. आपण जसं अन्न घेऊ, कांदा जसा आपण फोडला की तो रडवत असतो. तर आपण कांदा जेवढा जास्त खाऊ, तेवढं आपण स्वतः रडतो आणि दुसऱ्यांना रडवतो. नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर. लोकमत सखीच्या आस्क द एक्सपर्ट या विशेष सेगमेंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आरोग्यम धनसंपदा असं म्हटलं की शारीरिक आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणात बोललं जातं. मात्र बदलत्या लाईफस्टाईलमुळे, जीवनशैलीमुळे शारीरिक बरोबर मानसिक आरोग्य हा सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला विषय आहे. त्याच्याबाबत समज, गैरसमज हे मोठ्या प्रमाणात निर्माण होताना आपल्याला दिसतात. मनोविकाराबाबत आपल्याला माहिती आहे, मात्र ते नेमके बरे कसे होतात, त्यावर योग्य उपचार पद्धती कशी असते याबाबत लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचा अवेअरनेस नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या मनातले हे जे प्रश्न आहेत त्याच प्रश्नांची मनापासून उत्तरं देण्यासाठी आपल्याबरोबर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, त्याचबरोबर सुप्रसिद्ध होमिओपॅथिक डॉक्टर महेंद्र काबरा सर उपस्थित आहेत. नमस्कार सर, लोकमत सखीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. खरं तर डॉक्टरांबद्दल वेगळं काय सांगायचं? त्यांचं कार्यकर्तृत्व आरोग्य क्षेत्राशी मोठ्या प्रमाणात ते निगडीत आहेत. अफाट असं त्यांचं कार्यकर्तृत्व आहे. पण माझ्या मनाला भावलेली एक गोष्ट ती म्हणजे मातीशी जोडणं. म्हणजे नेमकं काय असतं ते डॉक्टरांच्या कार्याकडे पाहून आपल्याला समजून येईल. कारण इंग्लंडमधली घसघशीत पगाराची नोकरी सोडून ते भारतात आले. भारतात येऊन स्थिरावले आणि इथे राहून रुग्णांवर त्यांनी उपचार केले. त्यांचं हे कार्यकर्तृत्व इतकं मोठं आहे, की 1996 साली त्यांना जागतिक होमिओपॅथिक परिषदेतर्फे गौरवण्यात आलेला आहे. संशोधनाचा पुरस्कार इटलीमध्ये देण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे ते पहिले हा पुरस्कार पटकावणारे भारतीय ठरलेत. खऱ्या अर्थानं तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करते सर आणि तुमच्या कार्यकर्तृत्वाला लोकमत सखीचा सलाम. खरं तर जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, की मनोविकार याबाबत मोठ्या प्रमाणात बोललं जातं. हं. पण त्याबाबत एक्झॅक्टली मनोविकार म्हणजे काय आहेत किंवा त्यावर कशी उपचार पद्धती आहे याबाबत कोणालाही फार काही माहीत नाहीये. शरीराला जसे आजार होतात तसे मनालाही आजार होतात. होय. मग ते मनोविकार बरे होऊ शकतात का? ही प्रश्नांची सरबत्ती खूप छान आहे, की मनोविकार खरं म्हणजे त्या व्यक्तीच्या लक्षात लवकर येत नाही. हं. त्याच्या सभोवताली असलेल्यांच्या लक्षात येतं, की या जी, व्यक्तीच्या मनामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. जी. मग ते वेगळेपण असो, की मोठे विकार असो, सगळ्यांना उपचार आहे हं. आणि ते निश्चितपणे कायमस्वरूपी बरे होऊ शकतात. जी. तर ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी अशा 2 गोष्टी जर आपण डोळ्यासमोर ठेवल्या, तर हं, हं. यामध्ये मानसिक आरोग्याविषयी उपचार पद्धतींमध्ये कसा फरक आहे? आणि होमिओपॅथिकमध्ये कशाप्रकारे मानसिक आजार जे आहेत, विकार जे आहेत, त्याचं निराकरण केलं जातं? मला दुसऱ्या पॅथीविषयी जास्त बोलण्याची माझी सवय नाही आणि क्षमता पण नाही. जी. परंतु जनरली बाकीच्या उपचार पद्धती ज्या आहेत, त्या तात्पुरता आराम देतात. हं. लक्षणांवर आधारित उपचार ते असतात. बरं. आणि होमिओपॅथी उपचार जो असतो, हं. तो आजाराच्या मुळावर कार्य करत असतो, आजाराच्या मुळावर घाला घालत असतो. हं. आणि त्यामुळे होमिओपॅथीमध्ये अ, मानसिक विकारांना सुद्धा खूप चांगली ट्रीटमेंट बरं. आहे. कारण होमिओपॅथीचं प्रथम तत्व असेल, हं. पहिला सिद्धांत असेल, तर तो हा आहे, हं. की
सगळे आजार जे आहेत, मनाचे असो की शरीराचे असो, बरं. म्हणजे शरीराचे आजार सुद्धा हं. मनापासून सुरू होतात आणि तो सिद्धांत एका वाक्यात खूप सुटसुटीत आहे, हं. न्यूटनच्या नियमासारखा, हं. की सगळ्या समस्या ह्या मनापासून सुरू होतात आणि मनातच त्यांचा अंत सुद्धा होत बरं. असतो. जी. आणि मग होमिओपॅथीची जी औषधं आहेत, खास करून एलेम पोटेन्सी आम्ही जी औषधं वापरतो, जी. ती साध्या होमिओपॅथिक औषधांपेक्षा 2 ते 5 पट जास्त बरं. प्रभावी आहेत. हं. आणि मग शारीरिक आजार असेल तरी सुद्धा आधी आम्हाला त्याचं मूळ, शारीरिक आजाराचं मूळ मनात शोधावं लागतं. बरं. हं. आणि मग मन बरं झालं की सगळं काही बरं होतं. तर मग बरं. मानसिक विकारांचा तर प्रश्नच नाही, बरं. की ते नक्कीच बरे होतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, शरीराचा आरसा हे मन असतं. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. जी. तुम्ही औषधांचा उल्लेख केलात, हो. तर बरेचदा असं होतं, की आपण वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पेशालिस्टला जाऊन याबाबत भेटतो, बोलतो आणि मोठमोठ्या प्रकारची औषधं जी आहेत, की त्याचा दुष्परिणाम सुद्धा बरेचदा शरीरावर होत असतो. अशा अनेक केसेस ज्या मी या रिसर्चमध्ये वाचलेल्या आहेत, त्याच्यातून समोर आलंय. मग नेमकं याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? औषध उपचार जे आहेत, मेडिकेशन आहे, त्याचा दुष्परिणाम कसा होतो? निश्चितच जसं आपण आधी म्हटलो, की लक्षणांचा उपाय होतो आणि जी. ही कृत्रिम रसायनं असतात. जी. प्रत्येक कृत्रिम रसायन जे काही आहे, हं. त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतच असतात. तर त्यात तर ही औषधं असतात आणि ती कधी-कधी आयुष्यभर घ्यावी लागतात. तर त्याचा दुष्परिणाम हा मोठ्या प्रमाणावर होत असतो आणि आपण हे पावलोपावली ऐकतो समाजामध्ये, की लोकांनी याचा अनुभव घेतलेला असतो, बरोबर. की ज्या लक्षणासाठी, ज्या त्रासासाठी ते औषध घेतात, तो तर थोड्या प्रमाणामध्ये थोडा दिलासा त्यांना मिळतो. हं. परंतु बाकी अनेक, बरोबर. जसं सुस्ती येणं, वजन वाढणं, कन्फ्युजन असणं, जी. हे असल्या अनेक गोष्टी, म्हणजे मग एकाग्रता न होणं, हं. असे अनेक साइड इफेक्ट, शिवाय शारीरिक साइड इफेक्ट जसं बद्धकोष्ठ, लिव्हरवर हं. इफेक्ट, किडनीवर इफेक्ट, हं. स्किनवर रॅश येणं, अशा अनेक गोष्टी, या साइड इफेक्ट्स सगळ्यांनी अनुभवलेल्याच असतात. हं. तर या उलट होमिओपॅथीमध्ये मला सांगायला आनंद होतो, की साइड इफेक्ट तर लांब राहिले, पण साइड बेनिफिट्स होतात. अरे वाह! हो. तर आपण आधीच चर्चा केली आहे, की शारीरिक आजार असले तरी सुद्धा मन बरं करावं लागतं. तर बरोबर. मग मनाच्या उपचारासाठी जर पेशंट आले, मनोविकारांसाठी पेशंट आले, तर त्यांना इतर जे आजार असतात हं. शारीरिक, हं. ते सुद्धा निश्चितपणे बरे होतात. यालाच एकात्मिक उपचार पद्धती म्हणतात. बरं. होय. जी. आपण जसं म्हटलं, की मनाचा आरसा, शरीराचा आरसा हे कुठेतरी मन असतं. हो. शरीराला अनेक व्याधी होतात. शरीराची काळजी घेण्यासाठी, शरीर स्वास्थ्यासाठी आपण खूप व्यायाम करतो, काळजी घेतो. मग मनाचा व्यायाम पण असतो का? मनाची कशी काळजी घ्यावी? अ, ते निश्चितच मला सांगायला आवडेल. पण त्याआधी मला असं म्हणायचं होतं, की हे मेंदू हं. हा शरीराचा फक्त आरसाच नाही आहे. हं. तर हा राजा सुद्धा आहे आणि राष्ट्रपती सुद्धा आहे अरे या वाह! देशाचा. तर राजा बोले आणि दळ हाले. तर बरं. मन आणि मेंदू जर सशक्त असेल, हं. तर आपली पूर्वापार चालत आलेली हिंदी म्हण आहे, हं. की "मन चंगा तो कठोती में गंगा." हं. तर मन सुदृढ असेल तर सगळं काही होऊ शकतं. आणि निश्चितपणे तुमच्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायला आवडेल. हं. मन आणि शरीर वेगळं करणं फार कठीण आहे. हं. जसं आधी कोंबडी की आधी अंड. तर त्या वादात न पडता दोन्ही महत्वाचे आहेत असं आम्ही म्हणतो. तर मग साउंड सोल इन साउंड बॉडी असं म्हटलेलं आहे. बरं. तसंच स्ट्राँग माइंड इन स्ट्राँग बॉडी. हं. तर दोन्ही आपण वेगळे कसे करू शकणार? पण अनेकदा आपण ऐकतो, की फक्त व्यायाम केला तर म्हणजे पैलवानाचा मेंदू आपण नेहमी समाजात ऐकतो. तर हे डिस्प्रपोर्शनेट डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणू, की हं. फक्त शारीरिक व्यायाम केले तर मन तेवढं, म्हणजे मेंदू तेवढा डेव्हलप होत नाही. तर हे दोन्ही सोबत व्हायला पाहिजेत. जी. आणि त्याच दृष्टिकोनातून मेंदूचे व्यायाम हं. याला आपण न्यूरोबिक्स म्हणतो. बरं. म्हणजे सुयोग्य होमिओपॅथीच्या एलेम पोटेन्सी उपचारासोबत हं. आपण समस्यांपासून लवकर मुक्तीसाठी शक्ती, युक्ती आणि भक्ती सांगत असतो. अच्छा.
आणि ती असते आहार, विहार, आचार आणि विचार याबाबत. हं. तर मग आहार कसा असावा? मन आणि जसं अन्न तसं मन. तर विशिष्ट प्रकारचं जे अन्न असतं, हं. ते मनासाठी साधक असतं आणि विशिष्ट प्रकारचं बाधक पण असतं. बरं. हे झालं आहाराविषयी. मग हं. विचार. आपण जसे विचार मनात आणू, तसं आपण घडत असतो. देव काही करत नाही. हं. आपण जे करतो आणि आपण जे विचार करतो, त्याला तथास्तु म्हणत असतात. खरंय. तर मग सतत आपण सकारात्मक विचार मनात आणावेत. ते कसे? याचं एक हं. छोटंसं उदाहरण देतो, बरं. की आमच्या एका आर्किटेक्ट मित्राला विमानामध्ये हॉस्पिटलचं इंटिरियर कसं असावं, अरे वाह! हं. हे वाचण्याची इच्छा झाली विमान हं. प्रवासामध्ये. आणि त्या एकट्या विमान प्रवाशाचा पाय विमानातच फ्रॅक्चर झाला. बरं. कारण ते उभे राहिले वॉशरूमसाठी हं. आणि काही हवामानात प्रचंड बदल झाला. विमानाला हादरा बसला आणि ही एकटी व्यक्ती विमानात पडली हं. आणि पायाचं फ्रॅक्चर झालं. हं. तर मला असं म्हणायचं आहे, की देव काही करत नाही. आपण जो विचार करतो त्याला तथास्तु म्हणतात. तर हे तथास्तु. हॉस्पिटलचं इंटिरियर एम्बियन्स कसं असावं हे पुस्तक वाचत होते आणि विमानातून उतरायच्या आधी हॉस्पिटलमध्ये जायच्या लायकीचे झाले. अच्छा. तर एवढे हे चमत्कारिक असतं. खरंय. आपण जे हवं तोच विचार मनात ठेवला पाहिजे. पण मग आपले प्रेक्षक आणि खास करून मानसिक समस्या असणारे रुग्ण म्हणतील, की आमचं मन आमच्या ताब्यात नाही हीच तर समस्या. तर मन कसं ताब्यात ठेवायचं हे मी सांगणार आहे, की जी. जसं आपण एकतर श्वास नीट घ्यायचा, आहार चांगला ठेवायचा हं. आणि मग आपल्या मनाला सांगायचं, की आम्ही त्या दिवशी हे पॉडकास्ट ऐकलं आणि ठरवलं, की सकारात्मक विचार मनात ठेवायचे. आणि मग हे नकारात्मक विचार जे तुम्ही येत आहात, तर त्यांच्याशी जसं आपण नको असलेल्या व्यक्तीशी बोलतो किंवा भिकाऱ्याशी बोलतो, की हं. "बाबा रे, तू आत्ता कशाला आलास? अजून बरोबर. स्वयंपाक झाला नाही, त्याच्या आधीच तुला काय खायला देणार? अजून आमचं जेवण झालं नाही." हं. तसं या नकारात्मक विचारांशी व्यक्तीसारखं बोलायचं, की "आम्ही त्या दिवशी शपथ घेतली आहे, प्रतिज्ञा केली आहे, की आता आम्ही सकारात्मक विचार जे हवं तेच हं. मनामध्ये हं. येऊ देणार. तर मग आता तुम्ही लांब जा, नका येऊ आमच्यापासून." आणि एवढं करून श्वास व्यवस्थित घेऊन नाही ते विचार गेले, तर 3 वेळा कॅन्सल, कॅन्सल, कॅन्सल म्हणायचं. बरं. म्हणजे ते विचार कॅन्सल होतात. खरंय. आणि स्वतःला गुंतवून घ्यायचं सकारात्मक कामामध्ये. तर अशा पद्धतीने साध्या-साध्या उपायांनी आणि हं. उपचारांनी आपण हव्या तेवढ्या तीव्र स्वरूपाचे मानसिक विकार, अगदी टोकाचे विकार मनाचे, हं. म्हणजे वेडेपणा वगैरे, वगैरे. बरोबर. हा सुद्धा आपण निश्चितपणे कायमस्वरूपी सुरक्षित पद्धतीने बरा करू शकतो. बरोबर. खरंच आणि म्हणेन मी हां. आणि ते बोला. आम्ही 40 वर्ष करत आलो आहोत जी. आणि 3 पिढ्या झाले हे चाललेलं आहे. खरंय. म्हणजे तुम्ही बोलता-बोलता प्रेक्षकांना सकारात्मकतेचा मूलमंत्र देऊन गेलात. तर आपण पुढे वळताना आपण आता मनोविकाराबद्दल बोललो, मानसिक आरोग्याबद्दल बोललो. पण वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती मानसिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य हं, हं. हा खूप चर्चेचा आणि तितकाच महत्त्वाचा विषय असतो. निश्चित. तर आपण वृद्धांकडे वळूया. हो. उतार वयामध्ये सुद्धा अनेक मानसिक गुंतागुंती होत असतात. हं, मग हं. अशामध्ये उतार वयात वयस्करांनी, वृद्ध व्यक्तींना कशाप्रकारे मानसिक समस्या जाणवत असतात किंवा काय लक्षणं असू शकतात त्याची? कसं असतं, की हीनतेची भावना, नंतर निवांतपणा म्हणण्यापेक्षाही करायला काहीच नाही. जी, म्हणजे रिकामेपणा. जी. नंतर अपमानित असल्याची भावना. शिवाय विविध शारीरिक व्याधींमुळे हं. दुर्बल झालेलं मन आणि मेंदू. हं. अशा अनेक समस्या ह्या असतात. परंतु अ, आमची आजी खूप चांगले सल्ले द्यायची बरं. आणि ते मेडिकल सायन्समध्ये सुद्धा खूप फिट बसतात, हं. की माणूस प्रिय नसतो, माणसाचं काम प्रिय असतं. वाह! आणि मग कुणीही रिकामं राहायचं नाही. हं. कुटुंबाला बिलकुल गरज नसेल हं. किंवा किंमत नसेल, तर हं. समाजाच्या हं. आपण कामी आलं पाहिजे. बरोबर. रिकामा न्हावी असं जे गमतीने म्हटलं जातं, तर आपण रिकामं राहण्याची गरजच काय? आपण काही उद्योग सततपणे समाजासाठी, राष्ट्रासाठी, ह्या हं. विश्वासाठी करत राहायला पाहिजे. जी. तर अशी व्यक्ती सगळ्यांना प्रिय असते.
जी. आणि मग आपण उपचारासोबत म्हणजे शारीरिक व्याधींचे उपचार, मानसिक व्याधींचे उपचार हं. यासोबत हे जे काउन्सिलिंग करतो, हे खूप उपयुक्त बरोबर. असतं. म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघांमध्ये आमंत्रण येत असतात हं. आणि तिथं विद्यार्थी संघटनांमधून पण येतात. विद्यार्थ्यांच्या कॉलेजेसच्या, मेडिकल कॉलेजेसच्या संमेलनांना हं. सुद्धा इन्व्हिटेशन्स येत असतात आणि तिथं आपण ज्या पद्धतीने सगळ्यांना प्रेरित करतो, मार्गदर्शन करतो, हं. की कशा पद्धतीने बिझी राहायचं, कशा पद्धतीने श्वास घ्यायचा, कशा पद्धतीने शरीर आणि मन आणि मेंदू स्ट्रॉंग ठेवायचा. तर ह्या समस्या राहू शकत नाहीत. आणि ज्येष्ठांसाठी मला खास करून असं म्हणायचं आहे, की जॉर्ज बर्नार्ड शॉ असं सांगून गेले आहेत, हं. थोर विचारवंत, हं. की आपण म्हातारे होतो म्हणून खेळणं थांबवत नाही. हं. तर खेळणं थांबवतो म्हणून म्हातारे म्हातारे होतो. होतो. आणि मला खरंय. सांगताना आनंद होईल, हं. की मी अत्यंत सुखवस्तू कुटुंबामध्ये जन्म घेऊन अ, 30 किलो वजन कमी करून, ते अरे वाह! 25 वर्ष मेंटेन करून 65 वयामध्ये 180 किलो वजन उचलू शकतो. आणि खरंय. यासाठी फक्त गाडगे कौतुकास्पद आहे सर. शारीरिक हो. बळाची आवश्यकता नाही, तर मनाच्या बळाची सुद्धा खरंय, खरंय. आवश्यकता आहे, की अ, तर इन्फॉर्मेशन व्हिच इज बीइंग युटिलाइज्ड बिकम्स नॉलेज. हं. जी माहिती आपण वापरतो तिलाच ज्ञान म्हणता येतं. बरोबर. तर मग आधी केले, मग सांगितले. तर सगळ्या ज्येष्ठांना आपल्याला या राष्ट्रीय प्रवाहामध्ये उतरवायचं आहे, हं. की त्यांना कुटुंबासाठीच नव्हे, तर राष्ट्रासाठी सुद्धा त्यांच्या मनाचा, शरीराचा आणि बुद्धीचा उपयोग करून घ्यायचा आहे. हं. त्यामुळे काळजी करण्याची ज्येष्ठांनी आवश्यकता नाहीये, ज्येष्ठ नागरिकांनी, बरोबर. की प्रचंड वाव आहे आणि जी. रिटायर ओन्ली आफ्टर एक्सपायर. हं. रिटायर व्हायचंच नाही. खरंय. म्हणजे तुम्ही आता हा रिटायरमेंटचा शब्द आता उच्चारलात. तर जी वृद्ध व्यक्ती किंवा असं कपल असतं, की दोघंही अगदी कमी वयामध्ये नोकरी करत असतात आणि मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात, ॲक्टिव्ह असतात, गेम्समध्ये असतात, खेळामध्ये असतात वगैरे आणि जेव्हा त्यांचं रिटायरमेंट येतं, त्याच्यानंतर त्यांच्या या ॲक्टिव्हिटीज जेव्हा बंद होतात, कमी होय, होतात, होय. तेव्हा जास्त त्यांना मानसिक त्रास होतो का? कसं असतं, की कुठलीही समस्या सोडवण्याचे कमीत कमी 8 मार्ग असतात. जी. तर समजा आपण ऑफिसमधून रिटायर झालं, हं. तर एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये काम करायचं. बरोबर. पैशांची आवश्यकता असेल तर ती सुद्धा समस्या दूर होईल. नसेल तर आपण मोफत सेवा दिल्याचं आपल्याला मोठं पुण्य लाभेल. हं, हं, आणि अनेक कामं जी असतात ती पैशाने होत नाहीत, ती पुण्याने होतात. हं. तर आपण रिटायर व्हायचंच नाही. कशाला रिटायर व्हायचं? खरंय. आणि आम्ही असं बघितलंय अनेकांमध्ये, की त्यांचं वय, त्यांचं आरोग्य, त्यांच्या आरोग्याची पातळी ही बदलत जाते. ते दिवसेंदिवस जास्त मनाने आणि शरीराने तरुण बरोबर. होताना आम्ही बघितलंय, शेकडोंच्या संख्येने. खरंय. सो एज इज जस्ट अ नंबर. येस. यू आर ॲज यंग ॲज यू थिंक. येस. अ, मानसिक आरोग्याविषयी समाजामध्ये, विशेषतः कुटुंबामध्ये सुद्धा तितकीशी जनजागृती नसते. हं, हं. म्हणजे मला आज मानसिकरित्या काहीतरी गुंतागुंत जाणवतेय. हं, मी हं. आजार म्हणणार नाही, काहीतरी गुंतागुंत आहे. पण त्यासाठी कोणाशी बोलायचं किंवा जर असेल ती व्यक्ती किंवा काउन्सिलर किंवा सायकियाट्रिस्ट, तरी सुद्धा मी जर त्या व्यक्तीकडे गेलो, म्हणजे मी वेडा झालो, असा समाज बोलेल. अशी मानसिकता आणि हा गैरसमज मोठ्या प्रमाणात आहे. मग ते वयस्कर असू देत किंवा अगदी लहान वयामध्ये असू देत. अगदी खरं आहे. हां, मग या सगळ्या परिस्थितीकडे किंवा या गैरसमजाबाबत तुमचं काय मत आहे? सुदैवाने हं. आम्ही मनोविकार तज्ञ आहोत, हां. अशी पाटी किंवा असं लेबल आम्हाला लागलेलं नाही. जी, आम्ही जनरल सगळे आजार बरे करतो जी, त्वचेचे आणि मनाचे. जी. तर त्यामुळे आमच्याकडे आलं तर ती भीती नाहीये पहिली गोष्ट. खरंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला आपल्या अज्ञानाचं ज्ञान आहे, हं, तो ज्ञानी. तर आपल्यामध्ये जी कमतरता आहे आणि ती जर कुणाच्या मदतीने, कुठल्या उपचाराने आणि सल्ल्याने बरी होणार असेल, हं, तर त्यामध्ये बाऊ करण्याचं काही कारण नाही. हं. उपचार घेतलेच पाहिजे आणि जेवढ्या लवकर घेऊ तेवढं चांगलं असतं, की अगदी टोकाचे सुद्धा विकार बरे होऊ शकतात. पण आपण वेळेवर घेतलेला 1 टाका पुढचे 9 टाके वाचवतो. स्टिच इन टाईम सेव्हज 9. जी. आपण अनेकदा असं म्हणतो मराठीमध्ये अगदी प्रचलित म्हण आहे, की "मन जे चिंती ते वैरीही न चिंती." होय. उतार वयामध्ये असंख्य प्रकारचे विचार असतात. ओव्हर थिंकिंग हे एक वेगळ्याच लेव्हलला केलं जातं. हं, हं. काय म्हणाल त्याच्याबाबत आणि कशाप्रकारे ते ओव्हर थिंकिंग थांबवता येतं? हा ऐकायला खूप साधा आणि नेहमीचा गुळगुळीत प्रश्न असेल, पण हा खूप खोलवर
म्हणजे खूप मोठी व्याप्ती आहे ह्या जी. अडचणीची. आणि देर इज नथिंग डेंजरस दॅन गेसवर्क. जी. तर जे मराठीत म्हण आपण म्हटलो मन चिंती. तर कुठल्याही गोष्टीचा कुठलीही गोष्ट आपण एका विशिष्ट प्रमाणात करता आली पाहिजे. हं. आणि ते प्रमाण ठरवण्यासाठी एक विस्डम, एक शहाणपण लागतं. बरोबर. की सगळा गीतासार आपल्याला एका शब्दात सांगता येईल, जोड शब्दामध्ये, हं. तो आहे सुवर्ण मध्य. सुवर्णमध्ये. म्हणजे आपण चिंतित व्यक्तीची जास्त प्रगती होत असते, हे सुद्धा मला सांगायला आवडेल गार्गी. बरं. ओव्हर थिंकिंग हो, केल्याने. चिंतित, जी. अँक्झायटी इज मस्ट फॉर प्रोग्रेस. बरं. पण मग म्हणजे त्याशिवाय नाही होऊ शकत प्रगती. परंतु मग अँक्झायटी ही मारक पण ठरू शकते. बरोबर आहे. मग ही अँक्झायटी मी थोडक्यात सांगतो, हं. की अँक्झायटी म्हणजे ओव्हर थिंकिंग, ओव्हर केअरफुलनेस, बरोबर. अति काळजी घेणं कुठल्याही विषयाची. हं, हं. तर मग आपण म्हटलो सुवर्ण मध्य किंवा अप्रोप्रिएट, ऑप्टिमल, योग्य तेवढी. तर बॅलन्स. बॅलन्स. हं. बॅलन्स म्हणजे नक्की काय? तर एका उदाहरणाद्वारे सांगता येईल, की 3 वॅटचा LED बल्ब चालवायचा असेल, तर 3 वॅटचाच सप्लाय द्या. जी. 40 वॅटचा जुन्या टाईपचा ट्यूबलाईट चालवायचा असेल, तर तेवढा सप्लाय द्या. आणि 40,000 वॅटची रेल्वे चालवायची असेल, तर त्याला तेवढ्या व्होल्टची, तेवढ्या सप्लायची गरज पडेल. तर जेवढी मोठी समस्या असेल, तेवढी ताकद लावायची. पण खरं आहे. चिंता नको, चिंतन करा. हं. म्हणजे फक्त होमवर्क करा. समस्या एकदा समजली, की त्याच्या उपायांवर जास्तीत जास्त विचार करा. हातपाय गाळून बसू नका. खरंय प्रेक्षकांना पण मला हे सांगायचंय, तुम्ही आरोग्याचे किंवा मानसिकरित्या कसं छान राहता येईल, कसं निरोगी राहता येईल ह्याचे मूलमंत्र सर देऊन जातायत. चिंता करू नका, चिंतन करा. मी आपल्या दर्शकांना, प्रेक्षकांना जी. एक स्वानुभव सांगायला उत्सुक आहे, हां. की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. हं. आणि तुमच्यावर ज्या दिवशी संकट आलं नाही, तो दिवस वाया गेला, असं स्वामी विवेकानंदांनी आपल्याला बरं. उपदेश केलेला आहे. हं. तर मग आपण असं छोटंसं काम घेऊन बसलो किंवा काही केलंच नाही, तर संकट कसं येणार? तर आपण मोठी कामं केलीत, मोठी महत्वाकांक्षा हं. ठेवली. जसं आपण अँक्झायटी म्हटलो, की चिंतेशिवाय प्रगती नाही. तर तो मुद्दा पण थोडा अर्धवट राहिला, की मग आपण जास्त चिंता केली तर अँक्झायटी आहे. योग्य तेवढी चिंता करायची. बरं. आणि कमी केली तर बेजबाबदारपणा होईल, हं. निष्क्रियता होईल. तर बरोबर. योग्य तेवढी चिंता. आणि पुन्हा आपण आपल्या मुद्द्यावर येऊ, हं. की निश्चितपणे आपण समस्येचं निराकरण करण्यामध्ये सगळी ताकद लावली पाहिजे. खरंय. श्वास कसा घ्यायचा हे पण आपण सांगत असतो. हं. ऑक्सिजन लेव्हल कशी वाढवायची. जेवढी ऑक्सिजन लेव्हल वाढेल, हं. तेवढं मन आणि मेंदू आपल्या नियंत्रणात राहील. खरंय. आणि हे सगळं औषधासोबत प्रभावीपणे सांगतो. आणि मला जे म्हणायचं होतं, जी. की जी माहिती वापरली जाते त्याला ज्ञान म्हणतात आणि संकट नाही आली तर तो दिवस वाया गेला. हं. तर आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये हं. सगळं मोठ्या प्रमाणावर घडलेलं आहे. जी. म्हणजे मान, अपमान, हं. नुकसान आणि लाभ, हं. सगळं मोठ्या प्रमाणावर घडलेलं आहे. जी. आणि हे सगळ्यांमधून तावून सुलाखून आजार न जडू देता, हं. म्हणजे डिप्रेशन, डायबिटीज, बीपी, हार्ट अटॅक, पॅरालिसिस वगैरे, वगैरे, स्किन डिसीज, असं काहीही न घडू देता जीवनात जे जे मिळवायचं आहे ते हसतमुखाने मिळवायचं आहे. तर असं हे अनुभवसिद्ध जीवन असल्यामुळे आम्ही कठीण मधल्या कठीण समस्या पेशंटला सोडवायला मदत. मदत करत असतो. सर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर तुमच्याबद्दल वाचत असताना तुम्हाला मनोरुग्णांचे देवता अशी उपाधी देण्यात आली आहे. नेमका काय तो प्रसंग आहे? काय सांगाल? खूप मनोरुग्ण उपचारासाठी आपल्याकडे आलेत. मनोबल उपचार पद्धती जी. आहे ही. आणि अशा या हजारो रुग्णांपैकी, म्हणजे विविध वयोगटातल्या, अत्यंत उल्लेखनीय अशी केस मला सांगण्याची तुम्ही संधी दिली आहे, त्यासाठी मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जी. की होमिओपॅथी मानसिक विकारांसाठी जर इतकी परिणामकारक आहे, तर माझ्यासारख्या व्यक्तीला प्रश्न पडला,
की समाजामध्ये जे जे काही अनाचार, अत्याचार आणि भ्रष्टाचार होत आहे हं. आणि तो बहुधा वाढत आहे, तर मग होमिओपॅथी यासाठी किती उपयुक्त ठरू शकेल. जी. आणि मग सर्वे आम्ही केला की आपण कुठून सुरुवात करायची. तर आपल्या फाउंडेशनने आणि रिसर्च इन्स्टिट्यूटने असा निर्णय घेतला की क्रीम जे काही आहे मानसिक विकारांचं, ते तुरुंगांमध्ये आणि रिमांड होममध्ये आहे. बर. आणि मग आपण तिथून सुरुवात का नाही करायची, हं. जेणेकरून परिणामकारक यश मिळू शकेल. आणि मग आपण जेलमध्ये जाऊन परवानगी घेऊन सगळ्या कैद्यांना ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. बर. आणि मग हे हे शिबिर सुरू असताना जेलच्या एका कोपऱ्यातून खूप ओरडण्याचा आवाज येत होता. बर. तर मी तिथल्या हवालदारांना वगैरे विचारलं, हं. या इतका आवाज कुठून येतोय? तर म्हणे एक खूप असा डेंजरस मनोरुग्ण कोर्टाच्या ऑर्डरने त्या सेलमध्ये आहे आणि त्याला वेगळं ठेवण्यात येतं. हं. तर मी त्यांना सांगितलं की आठवणीने त्या व्यक्तीला सुद्धा आपण उपचार देऊ सगळ्यात शेवटी. आणि मग सगळ्या कैदींना ट्रीटमेंट देऊन झाल्यानंतर आपण त्याची तपासणी सुरू केली. आणि ती व्यक्ती इतकी धोकेदायक होती की नरडी पकडणं, धावून बापरे. जाणं. हं. त्यामुळे त्याला कोर्टाच्या न्यायालयाच्या आदेशाने ठेवण्यात आलेलं होतं. तर मी त्यांचं समुपदेशन केलं, काउन्सिलिंग केलं, त्यांना मार्गदर्शन केलं की समाज कसा गैरफायदा घ्यायला टपलेला असतो विविध प्रकारचे, आणि आपण सशक्त नसलो, आपण असं आक्रमक पद्धतीने त्या विषयाला रिॲक्ट झालो, जी. तर आपल्याला हे लेबल लागतं. तर आपण शांततेने, चाणक्य नीतीने त्या समस्याला आपण नामोहरम कसं करायचं, अशा पद्धतीने औषधाच्या सोबत म्हणजे होमिओपॅथिक उपचाराच्या सोबत त्यांना मार्गदर्शन केलं, काउन्सिलिंग केलं. बर. त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि त्या व्यक्तीला ते पटलं. आणि 2 महिन्यांनी जेव्हा पुन्हा गेलो तर त्या जेलच्या स्टाफनी सांगितलं की आता त्याला बरॅकमध्ये आणण्यात आलेलं आहे, इतका तो शहाणा झालाय, शांत झालाय. आणि 4 महिन्यानंतर कोर्टाच्या आदेशानेच त्याची सुटका झाली. अच्छा. आणि मग ती व्यक्ती सरळ भेटायला म्हणून आपल्याकडे आली, आपल्या इन्स्टिट्यूटला आली, आपल्या क्लिनिकला आली. त्याने पाय धरले आणि म्हटलं की या तुम्ही मनोरुग्णांचे देवता आहात. अच्छा. मला या पुढचं माझं जीवन, मी आता इथंच राहणार इन्स्टिट्यूटमध्ये, आणि मनोरुग्णांना सेवेसाठी मी तुमच्या सोबत असणार. जास्तीत जास्त मनोरुग्णांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर साहजिकच मी त्यांना नाही सांगितलं की तू एका जेलमधून सुटला आहेस, तर दुसऱ्या जेलमध्ये अडकू नकोस, तुझ्या कुटुंबाला तुझी जास्त गरज आहे. कारण तू कुटुंबात नसला तर असुरक्षितता कुटुंबाला, तुझ्या संपत्तीला राहते. तर तू तुझ्या कुटुंबात राहून मनोरुग्णांसाठी काय करता येईल ते कर. आणि मग जेलच्या बाहेर आल्यावर सुद्धा त्याला काही काळ उपचार देऊन आणि काही महिन्यातच ती व्यक्ती पूर्णतः बरी झाली. आणि मग त्यामुळे आणखीन खूप जास्त पेशंट्स यायला लागले. आणि मग अशा पद्धतीने ह्या त्यांच्या मनातल्या भावना आहेत की आपण माणसंच आहोत. हे त्यांचं मोठेपण आहे की कृतज्ञतेच्या भावनेतून ते आपल्याला दैवत म्हणतात. परंतु असा हा सगळा प्रसंग आहे. सर, त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य आपलं ठीक राहण्यासाठी, चांगलं राहण्यासाठी आहार पद्धती काय असली पाहिजे, डाएट कशा प्रकारे फॉलो केलं पाहिजे?
ह्या विविध असे वाक्य आहेत छोटे छोटे, की जसं अन्न तसं मन, जसे खाल तसे व्हाल, यू बिकम व्हॉट यू ईट. खरंय. तर जे प्राणी घेतात म्हणजे शाकाहारी हार्बिव्हरस ॲनिमल्स घेतात तेच आपण खाल्लं पाहिजे. माणूस हा बरं. एकच प्राणी असा आहे, की जो शिजलेलं अन्न घेतो हं. आणि मग आपण मृत अन्न खाल्लं तर आपण मृतवत होत जातो. बरं. तर आपण जिवंत अन्न, लाईव्ह फूड जेवढं घेऊ, तेवढं आपण लाईव्हली राहू. म्हणजे ते ह्या जिवंत अन्नामध्ये जी एनर्जी असते, प्राणशक्ती असते, ती आपल्या प्राणशक्तीला स्ट्रॉंग करते. जसं होमिओपॅथीचं मेडिसिन जी. प्राणशक्तीला स्ट्रॉंग करत असतं, आपल्या आत्म्याच्या शक्तीला स्ट्रॉंग करत असतं. हं. तर निश्चितपणे आपण जास्तीत जास्त कच्चं अन्न घेतलं पाहिजे. हं. प्राणीजन्य आहार टाळला पाहिजे. कारण आपण बरं. प्राणीजन्य आहार घेतला, तर आपण प्राण्यांसारखे वागतो. अच्छा. असं आमचं निरीक्षण आहे हं. आणि वाचन सुद्धा आहे. बरं. आणि मग आहारामध्ये आणखीन म्हणायचं असेल तर कांदा, लसूण, वांगी हं, हं. वगैरे ही अति तिखट खाणं. आपण जसं अन्न घेऊ, कांदा जसा आपण फोडला, हं. की तो रडवत असतो. हं. म्हणजे डोळ्यातून अश्रू येत असतात. तर बरोबर. आपण कांदा जेवढा जास्त खाऊ, तेवढं आपण स्वतः रडतो आणि दुसऱ्यांना रडवतो. अच्छा. धिस इज कॉल्ड लॉ ऑफ सिग्नेचर. हं. वस्तू जशी दिसते तशी ती असते. मग आपण पण एकीकडे तुम्ही ऐकलं असेल आणि आपल्या श्रोत्यांच्या मनातही प्रश्न येईल, की कांदा, लसूण हे तर खूप चांगलं औषध आहे. लोक त्याला औषध म्हणून घेतात, हो. कॅप्सूल म्हणून लसूण घेतात. हं. परंतु मग खूप ज्येष्ठ अशा आयुर्वेद तज्ञांनी त्यांच्याशी चर्चासत्र झालं आणि त्यातून एवढं छान वाक्य आम्हाला समजलं, हं. शिकायला मिळालं, की कांदा लसूण हे खूप चांगलं औषध आहे. ते औषधासारखं घेतलं पाहिजे. अच्छा. म्हणजे हे आपण नाही ठरवायचं. कुणी तज्ञांनी ठरवायचं असतं, वैद्यांनी वगैरे, की कोणत्या प्रकृतीच्या, कोणत्या स्वभावाच्या, कोणत्या शरीर दोषांमध्ये हं. ते औषधासारखं किती दिवस कुणी घ्यावं, कुणी घेऊ नये. बरं. हे एक छोटं उदाहरण झालं, की अन्न कसं असावं जी. आणि भूक लागल्याशिवाय खाऊ नये. स्थूलता हा फार मोठा विषय आहे हं. आणि स्थूलता हा एक मोठा मनोविकार सुद्धा आहे. बरोबर. आधी म्हटल्याप्रमाणे अ, आमच्या कुटुंबियांनी पण म्हणजे हं. डॉक्टर सौ ममता काबरा यांनी सुद्धा 25 किलो वजन कमी करून आणि बरं. 25 वर्ष झालेले आहेत. हं. तर आपण आहार जेवढा असा नियंत्रणात ठेवू. पण हं. जसं मी आधी म्हटलो, की शेवटी आपण मानव आहोत. कधीतरी मोहात पडणार, थोडं डावं-उजवं खाल्ले जाणार, हं. चुकीचं खाल्ले जाणार. पण ते जेवढं कमी असेल तेवढं चांगलं आहे. जी. तुम्ही जो छान प्रश्न विचारला, की मन आणि मेंदूचे व्यायाम. तर शरीर तर स्ट्रॉंग असायलाच पाहिजे, पण स्पेसिफिक वैशिष्ट्यपूर्ण मनाचे आणि मेंदूचे व्यायाम आता उपलब्ध आहेत आणि त्याला आपण न्यूरोबिक्स म्हणतो. तर न्यूरोबिक्सची उदाहरणं दिली म्हणजे सोपं जाईल, की आपण जे नेहमी उजवा हात वापरणारे व्यक्ती असतात, तर त्यांचा डावा मेंदू हा क्रियाशील असतो आणि डावा हात वापरणाऱ्यांचा उजवा. तर जे नेहमी उजवा हात वापरतात त्यांनी सुद्धा डावा हात जास्तीत जास्त वापरायचा. दोन्ही हात सारखे वापरायचे आणि व्हाईस वर्सा. तर मग कसे वापरायचे दोन्ही हात? तर दोन्ही हाताने लिहिणं वगैरे हे तर शक्य आहेच. पण एका वेळी 2 कंगव्यांनी आपण केस विंचरणं. मी गेले 15 वर्ष झाले 2 रेझरनी एकाच वेळी शेव्ह करत असतो, दाढी करत असतो. तर हे आणखीन काही सोपे उदाहरणं आहेत, की डोळे बंद करून जेवायचं, सुरक्षित जागी उलटं चालायचं. अशा पद्धतीने आपण मन आणि मेंदूचे व्यायाम करू शकतो आणि उपचारासोबत असले व्यायाम करून आपण लवकर व्याधीमुक्त होऊ शकतो. पोटाच्या आहाराबद्दल आपण मोठ्या प्रमाणात बोलत असतो, मात्र मेंदूचा देखील आहार असतो. त्या मेंदूच्या आहाराबद्दल तुम्ही काय सांगाल? निश्चितच. याला आपण फूड फॉर ब्रेन म्हणतो. तर सुविचार हाच खरा मेंदूचा आहार आहे. आणि हे विविध सुविचार आधी बघा शाळांमध्ये किंवा समाज मंदिरांमध्ये आणि मंदिरांमध्ये सुद्धा, देवाच्या मंदिरांमध्ये सुद्धा भिंतींवर सुविचार लिहिलेले असायचे. आणि आता सुविचार आपल्याला वृत्तपत्रांमधून
आणि सोशल मीडियामधून सुद्धा ऐकायला वाचायला मिळतात. पण मग याचा सुयोग्य उपयोग कसा करायचा? तर निश्चितपणे आपण असं म्हणू शकतो, की जसं आपण आधी म्हटलो, की चिंता नव्हे चिंतन करा. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. वाईट असं काही नसतंच. वाईटामध्ये चांगलं दडलेलं असतं. जी. अशा पद्धतीचे जे सुविचार आहेत, हे आपण निश्चितपणे नेहमी आठवले पाहिजे किंवा ते आपल्या संग्रही, आपल्या स्मरणामध्ये असे सेव्ह झाल्याशिवाय, फिट झाल्याशिवाय तोपर्यंत आपल्या समोर ठेवले पाहिजे, की समजा आता लोकमत न्यूजपेपरमध्ये सुविचार येत असतात हं. आणि आपल्या गुणांना वाढवणारे आणि दोषांना कमी करणारे सुविचार ज्याला जे भावले असतील, हं. ते कापून आणि आपल्यासमोर चिपकून ठेवायचे आरशावर बरं. किंवा आपल्या डेस्कवर, आपल्या पुस्तकांवर, आपल्या डायऱ्यांवर, आपल्या मोबाईलवर. माझ्या सभोवताली असे शेकडो सुविचार मी ढकवलेले असतात. आणि सगळ्या वयोगटातली लोकं सहज करू शकतात. सहजपणे करू शकतात. हं. तर जीवनात जे जे मिळवायचं आहे ते हसतमुखाने मिळवा. खरंय. असला छान सुविचार आहे, की आणखीन एक सुविचाराच्या पलीकडचं हं. खाद्य आहे, की त्यासाठी प्रश्न विचारणाऱ्यांना मी प्रश्न विचारतो, बरं. की हे आपल्या या रुग्ण परिवाराला खूप उपयुक्त ठरू शकतं, की जी. गाडगे मी असा प्रश्न विचारतो, की जीवनामध्ये सुख किती आहे आणि दुःख किती आहे? त्याचं प्रमाण किती आहे? पर्सेंटेज किती आहे? तुझं काय मत आहे? अनुभव आहे? सुख आणि दुःख 50-50 आहे असं मी म्हणेन. अच्छा. हां. किंवा आपला दृष्टिकोन सुद्धा त्याला खूप मॅटर करतो. मी एक संतांचा अभंग सांगतो. सुख आहे राई एवढं आणि दुःख आहे पर्वता एवढं. बरं. दृष्टिकोन मॅटर करतो ह्याच्यामध्ये. तर पण मी असं म्हणेन, जीवनामध्ये दुःखच नाही आहे गार्गी. पण आपण प्रत्येक वेळेस सुखाची तुलना दुःखाशी करतोच की. मग दुःख कसं नाही? अ, मला असं म्हणायचं आहे, की एका शब्दात सांगता येईल, की अपेक्षा. बरं. अ, अपेक्षा ठेवली तर दुःख येतं. बरोबर. पण मग हा विषय इथेच थांबवता येणार नाही. मग आपले विद्यार्थी म्हणतील, तरुण म्हणतील, की अपेक्षाच ठेवली नाही, तर मग आम्हाला काम करायची गरज काय? मग कशासाठी जगायचं? हं. करिअर अपेक्षाच नाही ठेवायची. तर हे सांकेतिक आहे, की अपेक्षा ठेवली नाही तर माणूस धडपड कशी करणार? मग मोठी अपेक्षा म्हणजे महत्वाकांक्षा. मग बरं. महत्वाकांक्षा ठेवा. अ, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती अब्दुल कलामजी म्हणतात, हं. की स्वप्न ते नाही की जे तुम्हाला झोपेत पडतं. जे झोपू देत नाही ते झोपू देत नाही स्वप्न. ते अशी स्वप्न. मोठी महत्वाकांक्षा वाह! असायला पाहिजे. हं. एकीकडे म्हणतो आपण की अपेक्षा ठेवू नका, दुसरीकडे म्हणतो की मोठी महत्वाकांक्षा ठेवा. निश्चित काय करायचं आहे? हं. तर मोठ्यात मोठी अपेक्षा म्हणजे महत्वाकांक्षा ठेवा. पण सगळ्या महत्वाकांक्षा आणि अपेक्षा हव्या तेव्हा, हव्या तेवढ्या पूर्ण होणार नाहीत. कधी अपेक्षेपेक्षा जास्त घडेल, कधी अपेक्षेपेक्षा कमी कमी होईल. होईल. तर नाराज होऊ नका. हं. तुमचं नियोजन रिफाईन करा. जी. पुन्हा प्लॅन करा. हं. अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालं किंवा पूर्ण अपयश मिळालं, तरी पुन्हा तयारी करा आणि यश मिळवा. हं. थोडक्यात आपण अं, जे काही अपेक्षेच्या विरुद्ध घडतं त्याच्याने बरं. नाराज न होता नव्याने जिद्दीने प्रयत्न केले केले पाहिजे. पाहिजेत. आणि मग मन हे जे असतं ना गार्गी, हे आपल्या पॅराशूट सारखं असतं. हं. जेवढी मोठी समस्या असेल ना, तेवढं मोठ्याने हसलं पाहिजे, तेवढा मोठा विनोद वाचला बरं. पाहिजे किंवा मित्राकडून ऐकला पाहिजे हं. किंवा एखादी विनोदी कविता ऐकली पाहिजे. हं. जेणेकरून आपण हसतो. हसल्याने शरीरातली ऑक्सिजन लेव्हल वाढते आणि हं. मग मन, मेंदू खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला साथ द्यायला लागतो. बरोबर. म्हणून आपण मन करारे प्रसन्न आणि हं. मन कसं आटोक्यात ठेवायचं ती चर्चा आपण एवढा वेळ झाली करतोच आहोत. खरंय. तर एकंदरीतच आपण आनंदी कसं राहावं किंवा दुःख आणि सुख या 2 गोष्टींमधली जी एक पुसटशी रेघ आहे, त्यावरती सरांनी इतकं उत्तम भाष्य केलेलं आहे, ज्याच्याबद्दल खरंच सर याला तोड नाहीये. कमाल आणि एकदम साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्ही आपल्या प्रेक्षकांना या सगळ्या गोष्टीबद्दल माहिती सांगितली. मनोविकार किंवा मानसिक आरोग्याबाबत बरेचदा बोललं जात नाही. अगदी
दबक्या आवाजामध्ये चर्चा केली जाते. हा विषय सुद्धा तुम्ही इतक्या सहज, सोप्या पद्धतीने सांगितला. तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद मला दिले पाहिजेत, की मला ही संधी दिली लोकमतने. पण तुमचं जे कार्य आहे, जनसेवा हीच ईश्वर सेवा, असं मी म्हणेन. सुरुवातीपासून आत्तापर्यंत तुम्ही ज्या प्रकारे लोकांच्या हितासाठी बोलत आलात, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा थँक